मोरया माते की जय। जलेबी आणि इकडं मके खा, किती खायला लावडा खा, फुल सोय केली खाण्यापिण्याची। तर समोर बघू शकता प्रवेशद्वार। आई माऊलीचा उदो उदो एकविरा माते की जय। सुंदर असा माऊलीचा दरबार सुद्धा बघू शकता। आज शुक्रवार आहे, भरपूर गर्दी आहे। पूर्ण सर्वांनी पॉन्जी रेनकोट घातलं। अचानक लागला जोरदार पाऊस आणि आपण पावसातून मोबाईल वापरतोय। आपला मोबाईल वॉटरप्रूफ नाही, जर गेला तर 80,000 आपलं निघतील पाण्यातून। हे पण चला पुढचा प्रवास भुशी डॅम। मोरया माते की जय। आता ती माते की जय, माते की जय। फायनली नारळ फोडून आपण प्रवासाची सुरुवात करतोय। आणि नाही बघा आपला मित्र परिवार। नमस्कार। इकडे आहे दीपक दादा, महेश दादा, नीलू दादा, राजेश दादा आणि आपल्यासोबत नवीन जॉईन झाले आहेत रोहित भाई। तर नमस्कार मित्रांनो, नागोडण्याचा ब्लॉगर या युट्यूब चॅनल मध्ये मी मुकुंद ताडकर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एका नवीन व्हिडिओ मध्ये सरचे स्वागत करत आहे। तर आजचा जो प्रवास आहे तो आई माऊलीच्या भेटीला चाललोय, म्हणजे आई एकविरा माऊलीच्या भेटीला चाललोय। आणि आपल्यासोबत जे सर्व मित्र परिवार आहेत ते सर्व पार्टी आहेत। आपण समोर बसलोय, आपल्यासोबत ड्रायव्हर होता। तर चला आजचा प्रवास खूप भारी होणार आहे, कारण का खूप दिवसांनी आपण चाललोय आई एकविरा माऊलीच्या भेटीसाठी। आणि पुढे आपला एकत्र ग्रुप येईलच। आपण पहिला दर्शन असेल तो पालीचा बल्लाळेश्वराचा गणपती बाप्पाचं दर्शन करून आपल्या पुढच्या प्रवासाला पण सुरुवात होईलच। आणि तुम्ही आपले चॅनल नवीन असाल तर पहिले तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक केल्याशिवाय जाऊ नका। तर आत्ताच आपण पाली नगरीमध्ये पोहोचलोय आणि आता आपण पहिले तर आपल्या बाप्पाचं दर्शन करू आणि तिथून पुढच्या प्रवासाला सुरुवात करू। आणि बघा तुम्हाला आवाज येत असेल, आपले जे सर्व मित्र आहेत ते गणपती बाप्पाचं गुणगान गाताना। नंतर आपण वरच्या रोडनी टाकलाय गाडी, कारण का मधल्या रोडनी ज्यावेळेस गाडी गर्दी असते। तर तुम्ही पण कधी पालेला येत असाल जो वरचा रोड आहे त्या रोडने तुम्ही गाडी काढा, जेणेकरून गर्दी तुम्हाला कमी भेटेल। तर आताच आपण प्रवेशद्वारातून आतमध्ये चाललोय। नाही बघा आपला सर्व मित्र परिवार। तर चला आता आपले सर्व मेंबर्स आहेत ते पुढे गेलेत। तर आता आपण आलो होतो गणपती बाप्पाच्या दर्शनाला आणि गणपती बाप्पाचं दर्शन करून झालेलं आहे। आणि आपला मित्र परिवार बघू शकता पूर्णपणे। तर एकदम उत्तम प्रकारे राजाने आपल्याला माहिती सांगितले। बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती। जलेबी आणि इकडं मके खा, किती खायला लावडा खा, फुल सोय केली खाण्यापिण्याची। आणि आपले अध्यक्ष त्यांचं सुसज्ज नियोजन आणि खजिनदार आपले दीपक दादा। अध्यक्ष खजिनदार तिकडेच आहे। अरे बाबा दोन्ही पोस्टिंग एकाच ठिकाणी, म्हणजे नियोजन म्हणजे एकदम कडक, खाण्यापिण्याची सोय एकदम कडक, काय कमीच नाही। मी आहे पैसे आधी काय पण तर आम्ही ट्रिपला जातो आणि पुराचा आनंद घेतो आम्ही या उत्सवाचा। ते आमचे काही मित्र आहेत ते आलेच नाही। एकविरा माते की आणि आम्हाला मके स्पॉन्सर केले ते आमचे राजेश दादा यांनी मके स्पॉन्सर केले, जिल्ह्याचे आमचे महेश दादा यांनी स्पॉन्सर केलेले आहेत। आणि फरसान मात्र गणेश यांचा दीपक दाटी यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत। आणि ते मनाने खूप चांगले आहेत आणि त्यांचं मन असं उतुला जातो की आपण कधी जायचं। आणि त्यांनी मनाने आणि खुशीने जाणं त्यांनी आम्हाला 500 रुपये सुद्धा दिलेले आहेत। आणि त्यांनी सांगितलेलं आहे आम्हाला की एकविरा गेल्यानंतर मग पाहिजे तेवढा नाश्ता करा। आणि एकविरा दर्शन झाल्यानंतर आम्ही काही दिवसानंतर आम्ही मोठासा फार्मासवरती जाणार आहोत। आणि जर ज्याला यायचा असेल तर गणेश दादा इथे यांच्याकडे संपर्क साधावा द्यावी। आणि तिकडे खूप मजा येणारच आहे, कारण त्याच्यामध्ये असाच परिवार असणार आहे आणि अशी टिकल लावली आणि हीच गाडी असणार आहे, ही मात्र दक्षता घ्या।
नेमका सुरू झाला आहे आणि अर्धा तासाचा प्रवास करून आता आपण पोहोचलोय महडच्या गणपती बाप्पाचं दर्शन करण्यासाठी. आणि आपले सर्व जे मेंबर्स आहेत ते सुद्धा आता उतरलेले आहेत. पाऊस चालू झाला आहे. आता आपण ह्या बाजूने ना मला नाही माहिती एंट्री समोरून आहे. हा बरोबर या बाजूनेच आहे. तर समोर बघू शकता प्रवेशद्वार. जय उदो उदो जय. तर आताच पोचलोय एकविरेच्या म्हणजे पायथ्याशी. बघा आपले सर्व जे मेंबर्स आहेत इकडे कानादा चष्मा घेतात. उदो उदो एकविरा माते की जय. एकविरा माते की जय. तर चला आता आपण चाललोय आयमोलीच्या गडावर. तर आपल्यासोबत सर्व मित्रपरिवार ते सुद्धा पाठवण्यात आले. तर चला. तर आज शुक्रवार आहे त्यामुळे भाविकांची गर्दी सुद्धा बघू शकता. त्यामुळे भरपूर सारी भाविकांची गर्दी. तर आपण आयमोलीच्या गाडावर पोहोचलोय आणि दृश्य बघू शकता. आज खरं तर शुक्रवार आहे म्हणजे आयमोलीचा वार आहे आणि कारल्या गडावर भाविकांची भरपूर सारी गर्दी. आताच आपण लाईनीला जय उदो 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 उदो. लाईनीला आपण चाललोय. हॅलो भाविकांची गर्दी सुद्धा होऊ शकते. भरपूर सारी गर्दी आहे. आणि इकडे आपला मित्र परिवार जय. निकाला गाण्याला व्हिडिओ आत्ताच आपला आई एकविरा माऊलीचं दर्शन झाला. एकदम भारी असा. कारण खूप भारी वाटतोय कारण का पावसाळ्यातली आपली एक नागोठणा मित्रमंडळांची एक ट्रिप निघतं दरवर्षीप्रमाणे. जी पण ट्रिप फायनली सक्सेसफुल झालेला आहे. सुंदर असा माऊलीचा दरबार सुद्धा बघू शकता. आज शुक्रवार आहे भरपूर गर्दी आहे. कडून आपण अचानक पाऊस चालू झाला त्यामुळे पॉन्जी रेनकोट घेतलेला बघा. दीपक दानी भारीचा आलाय. किती रुपये? 200 रुपये आणि 1000 रुपये आणि वन मॅन शो. एका दिवसात शो बघा. पाऊस अचानक लागला आणि घेतात पॉन्जी रेनकोट. हे बघा कसं दिसतात आपलं सगळं सुपरस्टार. आणि हा भाड्याचा पॉन्जी रेनकोट आहे. हा माझा वापरते रेनकोट म्हणजे भाड्याचा रेनकोट आहे. याला का पैसे भरायला नाही लागले. बाकीच्यांनी बघा सर्वांनी घेतलं. बघा कसं दिसतं एकदम भारी. बघा आमचा आलपा कसा दिसतो एकदम बेकार. जादू जादू. हे बघा आपली पब्लिक पूर्ण सर्वांनी पॉन्जी रेनकोट घातलं
अचानक लागला जोरदार पाऊस आणि आपण पावसातून मोबाईल वापरतोय. आपला मोबाईल वॉटरप्रूफ नाही, जर गेला तर 80,000 आपलं निघतील पाण्यातून. हे पंजाबी ड्रेस आहेत आमचे, आज घातले आम्ही. आज कामगार काय चालू बघा. नागोडण्याची बेडका निघाली. डराव लय याचा बेकार विषय. आणि काय नाही, फक्त जास्त भिजाव नाही म्हणून फक्त घेतलं. काय नाही, नुसतं फक्त 5 मिनिटाचा शिवा आहे लागला. तास चढायला पूर्वी आम्ही सर्व जेवलो, कारण का एवढी भूक लागली होती. व्हिडिओ बनवायला भेटलेच नाही, कारण का एकविराला निघलो, खरेदी केली आणि एकविरेला पाऊस असल्यामुळे आपण तिथं काय शूट केली नाही. त्यानंतर आपण डायरेक्ट भुशी डॅमवर आलो, कारण का भूक जाम लागलेली, त्याच्यामुळे व्हिडिओ शूट करताना आले. आता जेवण झालाय आणि आता निघतो भुशी डॅमवर. आता मस्त की जेवून मिळून निघलं सर्व जी आपली पब्लिक आहे तेवढी. आणि अजून 1 तास आपल्याकडं, 1 तासात बघू किती एन्जॉय करतोय. आणि आपल्याला ना 1 तास पण जाम झाला, कारण का गँग बोलल्यानंतर फुल एन्जॉय आणि फुल मस्ती. चला पुढचा प्रवास भुशी डॅम. पर्यटकांसाठी सूचना 2025. नक्की त्या सूचनेचं पालन करायला पाहिजे. समोर बघू शकता, इकडेच आहे भुशी डॅम. आणि पण आज पक्का गार आहे, सो बघू. जर गारटलं तर नाही उतरायचो, फुल गर्दी. आता फायनली पोहोचले भुशी डॅम समोर. आणि हा बघा, म्हणजे किती मोठा पाण्याचा सरोवर आहे इथे. आणि जी पब्लिक आहे त्या बघा, इकडे सर्व बघा आपला मित्र परिवार. तुम्हाला पब्लिक दाखवतो ना इकडे, बघा फुल पब्लिक आहे. भुशी डॅमवर एन्जॉय करण्यासाठी. आणि पाणी खूप गार असताना जास्त ट्रॅफिक पण नाही. सुका जागा निलुदा आणि आपला मथुर सिंग म्हणजे दीपक दादा गेला आहे एन्जॉय करायला, फुल एन्जॉय करतात ते. आणि बघा आम्ही सुके पार्टी, आम्ही सुक्या राहून एन्जॉय करतोय. बाबा पाणी लय बेकार गार आहे. जर आज भिजलो बायचान्स आणि गारटलो तर बाबा उद्या काय कामात जायचं नाही, कारण आपला काम तर तुम्हाला माहिती आहे, पूर्वीचा काम आहे, लय बेकार काम आहे. बघा एकदम भुशी डॅमचा व्ह्यू. स्टील मॅन निलेश दादा गोविलकर एकदम भिजून सुद्धा बघा किती पावसा भिजत दिसतं तरी काय ना भाईला थंडी बिंडी नाही लागत एवढा डॅम मधून. बघा ह्याला बोलतो स्टील मॅन. एवढा म्हणजे भुशी डॅमवर एवढा कार्टून सुद्धा भाई, अजून त्याला भाईला थंडी बिंडी काय प्रकार लागत नाही, फुल स्टील मॅन. बघा त्याचा नाच नाही कोण करूया. हा बघा आमचा माया दादा, इकडं राजे दादा आणि आमचा मित्र रोहित. आजच्या पूर्ण दिवसातील शेवटचा प्रवास म्हणजे भुशी डॅम. आणि भुशी डॅमला जाऊन आपण जास्त काय एन्जॉय नाही केली. आपला दीपक भाई आणि निलेशदानी फुल एन्जॉय केली. आणि आपल्यासोबत आहे गणेश दादा. आपल्या गोष्टीची एकदम पद्धतशीर नियोजन करणारे आमचे गणेश दादा, त्यांचेसुद्धा खूप खूप धन्यवाद. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटद्वारे सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.